तो फ्रेंड्स, आज आपण बोलूयात. ते म्हणजे कार्डिनल रूल्स. ऍक्च्युली ते या व्यवसायासाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतात. हे जर रूल्स आपण फॉलो केले, कार्डिनल रूल्स, तर आपला प्रवास हा सुरक्षित होईल. जसं आता मॅडम म्हटल्या की आपल्याला ट्रॅफिक रूल फॉलो करावे लागतात जेव्हा आपण प्रवासाला निघतो. आणि हे प्रवासाचे रूल जर आपण फॉलो केले, ट्रॅफिकचे सिग्नल्स फॉलो केले, कुठे थांबायचं, कुठे ब्रेक लावायचा, कुठे बघायचं, रस्ता क्रॉस करताना काय करायचं, तर आपला प्रवास सुरक्षित होईल, आपला अपघात होणार नाही. तसंच आपल्या या व्यवसायाचा जर्नी सुद्धा जर आपण कार्डिनल रूल्स फॉलो केले, तर हा सुरक्षित होईल, अपघात होणार नाही त्याच्यामध्ये, आणि आपली ग्रोथ होईल आणि आपले जे स्वप्न घेऊन आपण हा व्यवसाय सुरू केलाय ते आपले पूर्ण होतील. हेच कार्डिनल रूल्स जर आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा वापरले आणि आपल्या जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात वापरले तरी सुद्धा तर त्या त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल आणि आपली नेहमी प्रगती होईल आणि आपला जो प्रवास आहे त्या क्षेत्रातला तो सुरक्षित होईल. त्याच्यामध्ये आपले अपघात होणार नाहीत. तर काय आहे ते कार्डिनल रूल? कार्डिनल म्हणजे हृदयासंबंधी. कार्डिनल आपल्या हार्टला आहे ना, कार्डियक असं म्हटलं जातं. कार्डियक सिस्टीम किंवा कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. सो कार्डियक म्हणजे हे आपल्या हृदयाशी संबंधित आहे जणू काय. सो कार्डिनल रूल्स जे एकदम महत्वाचे आहेत. राईट. तर सगळ्यात पहिला जो रूल आहे, जेव्हा आपल्याला कुठलीही नवीन गोष्ट करायची असते, तेव्हा ती आपल्या अपलाईनला किंवा आपल्या मेंटरला चेक करून ती आपण करायला पाहिजे. हा पहिला नियम आहे. इंग्रजीमध्ये जर सांगायचं म्हटलं, तर नेव्हर डू एनिथिंग न्यू विदाउट चेकिंग युअर अपलाईन. अपलाईनला विचारल्याशिवाय नवीन कुठलीही गोष्ट करू नका. एकदा अपलाईनने जर हो म्हटलं आणि मग तशाच पद्धतीची तुम्हाला दुसरी गोष्ट करायची आहे, तर ओके, मग तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारायची गरज नाही. पण याचा अर्थ असा नाही की प्लॅन दाखवायला जाऊ का, डेमो करायला जाऊ का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, सगळ्याच गोष्टी अपलाईनला विचारायच्यात. कधी कधी या रूलचा अर्थ अपलाईन सुद्धा चुकीचा घेतात आणि मग असं आमचे डाऊनलाईन्स आम्हाला विचारत नाहीत असं आपल्याला त्यांची एक कंप्लेंट ऐकायला मिळते. तर तसंही नाहीये. लक्षात घ्या. एखादी नवीन गोष्ट करायची आहे, नवीन आयडिया आली आहे, ती आपल्याला वापरायची आहे किंवा नवीन कुठला फॉर्म्युला डेव्हलप केलाय किंवा नवीन काही प्रोटोकॉल डेव्हलप केलाय, तो वापरायचा आहे. वेगळ्या पद्धतीने काही करून बघायचंय. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या अपलाईनला चेक करून बघितलं पाहिजे. तुम्हाला 4 बेसिक्स आणि 9 कोर स्टेप्स करायला अपलाईन कुठलंच अडवणार नाहीये. पण नवीन काही आलंय, पेसमेटिंग करायला अपलाईन अडवणार नाही. ज्या ज्या ऑलरेडी प्रचलित पद्धती आहेत त्या पद्धतीनं काम करायला आपल्याला अडचण नसते. पण नवीन आपण जर काही करायचं म्हटलं, उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की चला एवढं सगळं कॉन्टॅक्टिंग करायचं, अप्रोच करायचं, अपॉइंटमेंट घ्यायची, प्लॅन दाखवायचं, एवढं सगळं त्याच्यापेक्षा आम्ही एकदम सोपा प्लॅन दाखवून टाकतो. किंवा मी काय करतो, पेपरमध्येच मी मी बनवतो हँडबिल्स आणि टाकून देतो की बुवा यशस्वी व्हायचंय का, लाख रुपये कमवायचे का पार्ट टाइम मध्ये, चला भेटा सो अँड सो. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचा जर काही विचार आपल्या डोक्यात आला, तर तो आपण आपल्याला चेक करून मग इम्प्लिमेंट करायचं की नाही ते ठरवलं पाहिजे. कारण ऑलरेडी आपल्यानी अशा पद्धतीने काही करून बघितलं असेल किंवा त्यांना अनुभव असेल, तर त्यांच्या अनुभवामुळे आपला अतिशय महत्वाचा वेळ या ठिकाणी आपला सेव्ह होऊ शकतो आणि काही चुकीच्या गोष्टी घडण्यापासून आपण या ठिकाणी सावध राहू शकतो. तर हा आहे पहिला रूल. आपल्याला हा नेहमी लक्षात ठेवायचा आहे, कुठलीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी आपल्या अपलाईनला चेक करून घ्या. दुसरा कार्डिनल रूल जो आहे, तो सुद्धा फार महत्वाचा आहे आणि तो असा आहे की आपल्या डाऊनलाईन्सला, आपल्या क्रॉस लाईन्सला आणि आपल्या ब्रदर लाईन्सला काहीही निगेटिव्ह शेअर करू नका. नेव्हर पास एनी निगेटिव्ह टू युअर डाऊन लाईन्स, ब्रदर लाईन्स आणि क्रॉस लाईन्स. ब्रदर लाईन आणि क्रॉस लाईनला तर काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांनो, कारण त्यांच्याशी या व्यवसायामध्ये आपला काहीही तसंच म्हटलं तर संबंध येत नाही. डाऊनलाईनला येस, डाऊनलाईन हा तुमच्या बिझनेसचा पार्ट आहे है ना, जे ज्याचा बिझनेस आहे त्याच्यापासून खाली त्याची डाऊनलाईन्स आहेत. सो डाऊनलाईनला जर आपण काही निगेटिव्ह मेसेज दिला आणि त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटी त्याच्यामुळं थांबल्या, हॅम्पर झाल्या, तर पर्यायाने नुकसान हे आपलं स्वतःचं असतं. म्हणून कुठलाही निगेटिव्ह एक्सपिरियन्स किंवा निगेटिव्ह काही आपल्याला जर अनुभव आला, तर तो आपल्या डाऊनलाईनला शेअर करण्याची, त्याची बातमी बनवण्याची काही गरज नाहीये, नाही का? किंवा कॉन्फरन्स घेऊन चर्चा करण्याची, मीटिंग घेऊन चर्चा करण्याची गरज नसते. काही निगेटिव्ह चॅलेंज आलं, तर ते आपल्या अपलाईनकडे आपण घेऊन जायला पाहिजे. इनफॅक्ट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे तरी काय? तर पॉझिटिव्ह म्हणजे अशा गोष्टी की ज्यांनी आपली ग्रोथ होईल. निगेटिव्ह म्हणजे अशा गोष्टी की ज्यांनी आपलं नुकसान होईल, रिलेशन स्पॉईल होतील, बिझनेसची ग्रोथ थांबेल. अशा गोष्टी म्हणजे निगेटिव्ह गोष्टी.
आणि पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे ज्याच्यामुळं आपल्या व्यवसायामध्ये लोकांना प्रेरणा मिळेल आणि लोकांची ग्रोथ होईल. ब्रदर लाईन क्रॉस लाईन ह्यांना सांगणं म्हणजे आपल्या अपलाईनच्या व्यवसायाचं नुकसान करणं. आणि म्हणून ब्रदर लाईन आणि क्रॉस लाईन यांच्याशी आपला फारसा संबंध या बिझनेसमध्ये येत नाही. आपल्याला तो येऊ पण द्यायचा नाही. कारण ब्रदर लाईन क्रॉस लाईन ह्यांचे नंबर किंवा त्यांचा बिझनेस वाढल्यामुळे आपला बिझनेस काही वाढणार नाहीये. बरोबर की नाही? आणि म्हणून आपल्याला ब्रदर लाईन क्रॉस लाईनशी जर जास्त या व्यवसायामध्ये आपल्याला कुठलाही संबंध या ठिकाणी वाढवण्याची गरज नसते. एखाद्या गावामध्ये छोट्या गावामध्ये अनेक डाऊनलाईन एकाच अपलाईनचे अनेक वेगवेगळे लेग्स असतात. तिथे अनेकदा मिटिंगला लोक एकत्र येतात. तर बऱ्याचदा लोक अपलाईन किंवा आपल्या डाऊनलाईनला वेळ देण्यापेक्षा आपल्या ब्रदर लाईनशी गप्पा मारतात, आपल्या क्रॉस लाईनशी गप्पा मारतात. गप्पा मारायला बंदी आहे का? नाही. पण त्या गप्पा मग अनावधानाने आपल्या व्यवसायाकडे जातात आणि मग लोक आपल्या व्यवसायाबद्दल एकमेकांशी चर्चा करायला लागतात. आणि ते मित्रांनो आपल्याला टाळणं गरजेचं असतं. आणि म्हणून आम्ही तर शक्यतो ब्रदर लाईन आणि क्रॉस लाईनशी फक्त जुजबी हाय हॅलो कसे आहात, चांगले आहेत ना, इतक्याच पर्यंत संबंध ठेवतो. ब्रदर लाईन क्रॉस लाईनचे मोबाईल नंबर सुद्धा आम्ही एकमेकांना शेअर करत नाही. शेअर केलेच तर ते फक्त इमर्जन्सीसाठी असतात. त्यांच्याशी आपल्यांच्या व्यतिरिक्त कधी ब्रदर लाईनशी क्रॉस लाईनशी गप्पा नाही मारत. ब्रदर लाईनच्या घरी चहाला बिर्याणी खायला जात नाही. लक्षात घ्या. बऱ्याचदा जर कधी बोलवलं ब्रदर लाईननी, आपले शेजारी किंवा नातेवाईक असू शकतात आपले ब्रदर लाईन किंवा एका गावातले असतात, अशा वेळेस आपल्या कॉमन अपलाईनच्या सोबत आपण त्या ठिकाणी जर गेलं तर मित्रांनो इथं क्रॉस लाईनिंग होत नाही. आणि म्हणून हा रूल सुद्धा फार महत्वाचा आहे. नेव्हर पास एनी डाऊनलाईन टू एनी निगेटिव्ह टू युअर डाऊनलाईन, ब्रदर लाईन आणि क्रॉस लाईन्स. डाऊनलाईनला निगेटिव्ह सांगणं म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे किंवा आपल्या डोक्यावरती स्वतःच आपल्या हाताने नारळ फोडून घेण्यासारखं आहे, नाही का? तर हा झाला दुसरा नियम. आणि तिसरा जो नियम आहे मित्रांनो, हा सुद्धा अतिशय महत्वाचा नियम आहे. आणि हा नियम आहे नेव्हर मेसअप विथ एनीबडीज मनी, इगो आणि स्पाउस. कुणाच्याही पैशाशी खिलवाड करू नका, कुणाच्याही इगोशी खिलवाड करू नका, कुणाचा इगो हर्ट करू नका आणि कुणाच्याही स्पाउसची छेडखानी करू नका किंवा वेगळ्या नजरेनं किंवा वेगळ्या अँगलनी वेगळ्या विचारांनी त्यांच्याशी वागू नका. मित्रांनो हे तीनही नियम फार महत्वाचे आहेत. हा तिसरा नियम आहे, हा आहे तुमच्या कॅरेक्टर विषयी. पैशाच्या बाबतीमध्ये तुम्ही काटेकोर आहात का? कोणाचे पैसे तुम्ही घेतलेत, काही काळासाठी आपली गरज भागवण्यासाठी घेतली असतील, जे प्रॉमिस केलं असेल त्या प्रॉमिसला ते परत करा. डाऊनलाईन अपलाईन हे आपली बँक नसतात. बरोबर की नाही? सो कधी कधी मंथ एंड आला, अपलाईन मेरा ये ऑर्डर कर दो. अपलाईन बँक नाही ना. अपलाईनला खूप सारे लोक असतात, अपलाईनला खूप सारे डाऊनलाईन्स असतात. प्रत्येक डाऊनलाईन जर म्हटला अपलाईन एवढे ऑर्डरला एवढे कमी पडतात, जरा तुम्ही टाका, तर ते चालणार नाही. बिझनेस अपलाईनचा आहे, बिझनेस डाऊनलाईनचा आहे. बिझनेस आपल्या प्रत्येकाचा आहे. कुठलाही डाऊनलाईन आपल्याला आलेल्या अकाउंटच्या आपल्या बोनस मधून कुठे कधी आपल्या अपलाईनला त्याचं बेनिफिट देत नाही. कारण बऱ्याचदा डाऊनलाईनला असं वाटतं की अरे माझ्यामुळेच तर अपलाईनला पैसे मिळतात वगैरे वगैरे. तर मित्रांनो तसं नाहीये. अपलाईनची मेहनत असते, तुमची मेहनत असते, डाऊनलाईनची मेहनत असते. त्याच्यामुळं कधीही अपलाईनला बँक समजू नका किंवा डाऊनलाईनला सुद्धा हक्काची बँक समजू नका. आणि त्यांच्याकडनं डाऊनलाईन कडनं तर कधीच पैसे मागू नयेत, कधी घेऊ पण नाहीत आपल्या आयुष्यामध्ये. अपलाईन कडूनही घेऊ नयेत. बरोबर आहे. डाऊनलाईन कडे घेऊ नयेत याचा अर्थ अपलाईन कडून घ्यायचे असं नाहीये. आपल्या आपल्या गोष्टी मित्रांनो आपल्याला मॅनेज करायला शिकलं पाहिजे. बऱ्याचदा लोक कर्ज काढून सण साजरे करतात, कर्ज काढून अनेक गोष्टी घेतात किंवा इतरांकडून उसने पासने पैसे घेऊन अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतात. तर मग त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपल्या आपल्या खर्चावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपली जेवढी कॅपॅसिटी असेल, आपले जेवढे लिमिट्स असतील त्या लिमिट्स मध्येच आपण आपले खर्च केले पाहिजेत. आणि त्यासाठी इतर कोणाचे घेतलेले पैसे सुद्धा आपण वेळच्या वेळी आपण ते परत केले पाहिजेत. पैशाच्या बाबतीतली अकाउंटेबिलिटी मित्रांनो फार महत्वाची असते. कधीही बऱ्याचदा आपण मीटिंग्सला जातो, ट्रॅव्हल करतो, तर शक्यतो कॉमन कंट्रीब्युशन करावं. जेणेकरून 5 लोक एक गाडी करून जात असेल तर त्या 5ही लोकांना आपले आपले शेअर त्याच्यामध्ये टाकावा. आणि तो प्रवासाचा, कारण एक अपलाईन जर घेऊन चाललाय सगळ्यांना तर तो अपलाईन वरती भार कशाला, नाही का? येस. सो फ्रेंड्स हे जर आपण पाळलं तर शक्यतो मोठ्या अनर्थ या ठिकाणी टळू शकतात. एखाद्याने ऑर्डर द्यायला आपल्याला पैसे दिले डाऊनलाईननी, तर ते डाऊनलाईनचे पैशाची प्रॉपर त्याला हिशोब व्यवस्थित दिला पाहिजे.
कोणी 400 रुपये दिले आणि 399 रुपयाचं प्रॉडक्ट घेतलं, तर मित्रांनो त्याला 1 रुपया परत देणं गरजेचं आहे. त्याने विश्वासार्हता वाढते आपली. राईट. सो असं नाही की बा चला मी गृहीत धरलं, त्याने मला दिले 400, मग मी 5 रुपये उरले तर मी त्याला परत नाही केले. राईट. सो फ्रेंड्स, आपल्याला पैशाच्या बाबतीमध्ये काटेकोर राहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ऑनलाईन आपल्याला ऑर्डरसाठी पैसे देतात. बऱ्याचदा ग्रामीण भागात कधी इलिटरेट लोक असतात आपले डाऊनलाईन, त्यांना ऑर्डर करणं कळत नाही, तर ते सुद्धा आपल्याकडे पैसे देतात. मग आपण बऱ्याचदा ते पैसे आपल्याकडे पडून राहतात किंवा मे बी दुसऱ्या काही कामासाठी कदाचित ते वापरले जातात. तर असं सुद्धा शक्यतो टाळायला पाहिजे. नाहीतर त्याचे पैसे आलेत, मग आपलं काहीतरी लाईट बिल भरणं बाकी होतं, मग मी भरून टाकलं आणि मग डाऊनलाईनला कधी कधी सांगतात की नाही अरे ते प्रॉडक्ट अवेलेबल नव्हतं, सध्या TNA आहे वगैरे वगैरे. मी असंही पाहिलं की काही डाऊनलाईन असं सांगतात लीडर्स की अरे नाही ते पैसे तुमच्या कॉर्पोरेशनकडे सुरक्षित आहेत. असं काही नसतंय. कॉर्पोरेशन कधीच कोणाचे पैसे ऑर्डरसाठी ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवत नाही. तर फ्रेंड्स, ह्या सगळ्या गोष्टी पैशाच्या बाबतीमध्ये आपण फार काटेकोर राहणं गरजेचं आहे. त्याच्यानं आपली समाजातली विश्वासार्हता वाढते. आणि हा नियम या व्यवसायासाठीच नाही, तर आपल्या जीवनात सुद्धा आपण हा सचोटीनं पाळला पाहिजे. दुसरा याचा भाग आहे तो म्हणजे कोणाचा इगो न दुखवणं. मित्रांनो, प्रत्येकाला इगो आहे आणि कशा कशा कारणांनी तो दुखावेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपण बोलताना सार्वजनिक ठिकाणी किंवा मीटिंग्समध्ये आपल्या डाऊनलाईनशी आपल्या टीमशी बोलताना कुणाचाही शक्यतो अपमान होणार नाही, कोणाचा इगो दुखावणार नाही, कोणाचा पाणउतारा होणार नाही, या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. बऱ्याचदा एका एका पॉइंट वरतीच बऱ्याचदा मोठं मोठं लेक्चर दिलं जातं किंवा मोठं मोठं प्रणे त्या गोष्टी बोलल्या जातात. तर ते कधी कधी मग काही लोकांना ते वैयक्तिक हर्ट करतोय आपण असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळं रिलेशन स्पॉईल होतात, त्याच्यामुळं व्यवसाय स्पॉईल होऊ शकतो. आणि लास्ट आहे तो म्हणजे स्पाऊस. कुणाचाही स्पाऊस. स्पाऊस म्हणजे काय? जसं एक जेंट्स असेल, त्याच्यासाठी दुसऱ्या डाऊनलाईनची म्हणजे त्या जेंट्सची वाईफ है ना, म्हणजे हे झालं स्पाऊस. तर स्पाऊस असेल, कुणाचे स्पाऊस, तर यांच्याशी आपल्याला हर्ट करायचं नाहीये. यांच्याशी कुठल्याही वेगळ्या अँगलनी है ना, या व्यवसायामध्ये मित्रांनो हे आपल्याला सांगितलं जातं की सगळ्यांना एक योग्य प्रकारे ट्रीट करा, कुणालाही वाईट नजरेनं बघू नका. आणि या व्यवसायामध्ये आल्यानंतर कुठल्याही वाईट गोष्टींचे विचार डोक्यात आणून त्या दृष्टीने काही इथं करू नका. तसं जर केलं तर आपण या व्यवसायाच्या बाहेर फेकलं जाऊ. जीवनात मध्ये सुद्धा ह्याच्यानं अनेक अननेसरी चॅलेंजेस निर्माण होतात. इथं आपण येतो व्यवसाय करण्यासाठी येतो, बाकीच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आपण या व्यवसायामध्ये येत नाही. त्याच्यासोबतच या व्यवसायामध्ये अल्कोहोल, सिगारेट, दारू या सगळ्या गोष्टींना बिलकुल थारा नाहीये. कारण या व्यवसायाच्या कुठल्याही मीटिंग्स मध्ये तुम्हाला कुठल्याही व्यसन करताना लोक आढळणार नाहीत. त्याची आपल्याला गरज पण नाहीये. कारण आपल्याला सक्सेसफुल बनण्याची, डायमंड जाण्याची नशा ज्याच्या डोक्यात आहे, त्याला वेगळ्या कुठल्या नशेची गरज नाहीये. कित्येक लोकांचे वेगळे वेगळे व्यसन या व्यवसायात आल्यानंतर मित्रांनो सुटलेली आहेत. त्यामुळं हाही एक महत्वाचा नियम आहे. सो तिसरा नियम, नेवर मेसअप विथ एनीबडीज इगो, मनी आणि स्पाऊस. तर मित्रांनो, हे 3 कार्डिनल रूल्स परत एकदा समराईज करतो. पहिला कार्डिनल रूल तो म्हणजे नेवर डू एनिथिंग न्यू विदाउट चेकिंग युअर अपलाईन. अपलाईनशी चेक केल्याशिवाय नवीन कोणती गोष्ट करू नका. नंबर 2, डोंट पास एनी निगेटिव्ह टू युअर डाऊनलाईन, ब्रदर लाईन आणि क्रॉस लाईन. डाऊनलाईन, ब्रदर लाईन आणि क्रॉस लाईनला काही निगेटिव्ह शेअर करू नका. आणि तिसरा, डोंट मेसअप विथ एनीबडीज इगो, मनी आणि स्पाऊस. सो मित्रांनो, हे 3 नेवर आहेत या बिझनेसमध्ये जे आपल्याला करायचे नाही आहेत. काय करायचं हे आपल्याला सांगितलं जातं. आपण 4 बेसिक्स करायला सांगतो, आपण 9 कोर स्टेप्स करायला सांगतो, आपण 3 पॉवरचा इस्तेमाल करायला सांगतो. पण नेवर, 3 नेव्हर्स आहेत हे 3 कार्डिनल रूल, हे आपण नेहमी आपल्या ह्या व्यवसायाच्या जर्नीमध्ये आपण लक्षात ठेवले पाहिजेत. आणि हे जर आपण लक्षात ठेवले तर आपला व्यवसाय मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आपली विश्वासार्हता ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढेल, ट्रस्ट बिल्ड होईल, रिलेशनशिप्स लॉंग लास्टिंग बिल्ड होतील आणि आपला व्यवसाय, आपली टीम, आपलं एम्पायर, आपलं नेटवर्क सुद्धा खूप मोठं होईल. तर चला मित्रांनो, आपण हे सगळे रूल्स आपण इम्प्लिमेंट करूया आपल्या जीवनामध्ये आणि आपला व्यवसाय खूप मोठा करूयात.